मौनी अमावस्या का साजरी केली जाते? मौनी अमावस्येला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. या व्यतिरिक्त वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत चंद्र आणि सूर्य एकत्र येतात, तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो. म्हणून जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येतात, तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. यामुळे या दिवशी दान केल्याने अनेक पटींनी लाभ होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे? मौनी अमावस्येला स्नान केल्यानंतर तिळाचे लाडू, तिळाचे तेल, आवळा, कपडे इत्यादी दान करावे. या दिवशी गरीब, साधू, महात्मा आणि ब्राह्मण यांना अन्नदान करा आणि त्यांना लोकरीचे कपडे जसे ब्लँकेट इत्यादी दान करा. या दिवशी गुळात काळे तीळ मिसळून लाडू बनवावेत आणि ते लाल कपड्यात बांधून दान करावे. या दिवशी स्नान आणि दान इत्यादी व्यतिरिक्त पितृश्राद्ध देखील करावे. मौनी अमावस्येला महिलांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी. शास्त्रानुसार या दिवशी नर्मदा, कावेरी, गंगा, सिंधू आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. असे केल्याने अनेक दोष दूर होतात. मौनी अमावस्येच्या दिवशी काय करू नये? मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळ करताना काहीही बोलू नये आणि आंघोळीपूर्वी गप्प राहावे. घरात वादाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नये. या दिवशी भांडणे व वाद टाळावेत. या दिवशी कोणाशीही खोटं बोलू नका किंवा कटू बोलू नका. या दिवशी अंगाला तेल लावू नये, तसेच तेलाने मसाज करू नये. मौनी अमावस्येचे व्रत करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नये. या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळा आणि तामसिक आहार घेऊ नका. सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये. अमावस्येला निर्जन स्थळे, स्मशानभूमी इत्यादी जवळ जाऊ नका. धार्मिकदृष्ट्या मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे या दिवशी हजारो भाविक प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे संगम स्नान करण्यासाठी पोहोचतात. ज्यांना कोणत्याही पवित्र नदीत स्नान करता येत नाही, ते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करतात. हिंदू धर्मात प्रत्येक तिथीचे एक वेगळे महत्त्व आहे. तिथीप्रमाणेच अमावस्या, पौर्णिमा देखील तितक्याच महत्त्वाच्या असून यावर पंचांगाच्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यानुसार पौष कृष्ण पक्ष 14ला म्हणजेच 9 फेब्रुवारी 2024 रोजी अमावस्या आहे. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी मनु ऋषीचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा करणे शुभ मानले जाते. मौनी अमावस्येचे महत्त्व. धार्मिकदृष्ट्या अमावस्येला महत्त्व आहे. त्यात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष मानले जाते. त्यामुळे या दिवशी हजारो भाविक प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे संगम स्नान करण्यासाठी पोहोचतात. मौनी अमावस्येच्या दिवशी पूजा अर्चना सोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. यासह तांदूळ, तिळाचे लाडू, कपडे, तिळाचे तेल, धन वगैरे दान केल्याने देखील कुंडलीतून पितृदोष नाहीसा होतो. यासह सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. मौनी अमावस्या तिथी. पंचांगानुसार 2024 मध्ये मौनी अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या साजरी केली जाईल. मौन व्रताचे महत्त्व. मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही, त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहत मन मजबूत होते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे. असे केल्याने शुभफल प्राप्त होते. यासह मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. अतृप्त पूर्वजांना मिळेल शांती. अमावस्येला या एका उपायाने कुटुंबात दिसेल शुभ परिणाम. अमावस्येचा दिवस हा पितरांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांना प्रसन्न करणे यासाठी महत्त्वाचा मानला जातो. पितरांच्या आशीर्वादानं पितृदोषापासून मुक्ती मिळाल्यास व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते. पैसा, संपत्ती, संतती आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधा व्यक्तीला मिळतात. दान धर्म करा. योग्य व्यक्तीला दिलेले दान कीर्ती, यश आणि सौभाग्यासोबत निश्चित फळ देते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पौष अमावस्येला अन्न, तांदूळ, दूध, तूप, घोंगडी, धन दान करावे. पितृदोषामुळे जीवन संकटांनी घेरले जाते, पण अमावस्येला केले जाणारे श्राद्ध विधी त्यातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. गंगाजल स्नान.
पौष अमावस्येला गंगा नदीत किंवा गंगाजल टाकून स्नान करावे, याचा परिणाम आरोग्यावर होतो. पितरांसाठी नैवेद्य दाखवावा, त्यामुळे घरात सुख समाधान मिळतं अशी मान्यता आहे. श्राद्ध कधी घालाल? पितरांचे श्राद्ध करण्यासाठी सकाळी 11:30 पासून ते दुपारी 1 वाजेपर्यंतचा काळ सर्वोत्तम मानला जातो. असे मानले जाते की अमावस्येला दुपारी पूर्वज त्यांच्या श्राद्ध 7 पिढ्यांतील पितरांना तृप्त करते, पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो. पिंपळाला पाणी घाला. अनेक वेळा पितृदोष किंवा पितरांच्या नाराजीमुळे कुटुंबाची प्रगती थांबते आणि शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात. अशा स्थितीत पौष अमावस्येला पाण्यात दूध, तांदूळ आणि काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा, यामुळे जीवनातील अंधार नाहीसा होतो. हिंदू धर्मात अनेक तिथी आहेत आणि सर्वांचे स्वतःचे महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे अमावस्या. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. जैन धर्मात याला विशेष महत्त्व आहे. हिंदूमध्ये ही दर्श अमावस्या म्हणून पाळली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी मनु ऋषीचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पंचांगानुसार 2024 मौनी अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारीला पहाटे 4:28 समाप्त होईल. त्यामुळे 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या पाळली जाणार आहे. मौनी अमावस्येचे महत्त्व. मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी हजारो भाविक प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे संगम स्नान करण्यासाठी जमतात. ज्यांना कोणत्याही पवित्र नदीत स्नान करता येत नाही, ते घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करतात. मौनी अमावस्येच्या दिवशी पूजेसोबतच स्नान केल्यानेही हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मौन व्रत पाळावे का? अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही, त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे. असे केल्याने शुभ फळ प्राप्त होते. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. दान करणे चांगले आहे का? मौनी अमावस्येच्या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने देवता आणि पितरांचा आशीर्वाद सदैव राहतो. या दिवशी तीळ, तांदूळ, तिळाचे लाडू, कपडे, तिळाचे तेल, पैसे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. मौनी अमावस्या तिथी. पंचांगानुसार 2024 मौनी अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या साजरी केली जाईल. मौन व्रताचे महत्त्व. मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही, त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहत मन मजबूत होते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. यासह मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.